महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. म्हसावदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा धडाका. अवैध दारू तस्करांवर कारवाई. तब्बल 56,44,000चा मुद्देमाल जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू साठा आणि वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 56,44,480 रुपये किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 21 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की म्हसावद ते तोरणमाळ मार्गावर पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राणीपूर दशामाता मंदिराजवळ सापळा रचून थांबले असता रात्री सुमारे 8:20 सुमारास म्हसावदकडून तोरणमाळच्या दिशेने येणारे संशयित पिकअप वाहन दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील चालक व क्लीनर वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता MH15HH 8276 क्रमांकाच्या पिकअपमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली. या कारवाईत वाहनासह 26,80,000 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान पुढील तपासात हा मुद्देमाल म्हसावद येथील सत्तार ठाकरे याचा असल्याची माहिती समोर आली. तसेच त्याने आपल्या घराजवळील खोलीत आणखी अवैध दारूचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. घर बंद अवस्थेत असले तरी तपासणी दरम्यान तेथे तब्बल 29,64,480 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. यावेळी एका व्यक्तीचे आधार कार्डही पोलिसांच्या हाती लागले. या संपूर्ण कारवाईत एकूण 56,44,480 रुपयांचा अवैध दारू साठा व वाहन जप्त करण्यात आले असून 4 जणांविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 193/26 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 108 आणि 81 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनील येल्वे, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई यशोदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांनी यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, शहादा.